एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवर 22 ऑक्टोबर रोजी बांधकाम व्यावसायिक संजय पाटील यांची निर्घृण हत्या झाली होती। धारदार शस्त्राने वार करून झालेल्या या हत्येप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी काही तासातच सूरज पाटील आणि हर्ष पाटील या दोन आरोपींना अटक केली होती। मात्र 40 दिवस उलटूनही इतर संशयित आरोपींना अटक न झाल्यामुळे संजय पाटील यांच्या कुटुंबियांनी संतप्त होत आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला। शेकडोंच्या संख्येने आलेल्या आंदोलकांनी इतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार MIDCतील प्लॉटच्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं होतं। मात्र या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी पाटील कुटुंबियांनी आता तपास CBIकडे सोपवण्याची मागणी केली आहे। त्यांना उचलला का नाही अजून? ज्यांनी फोन केला होता माझ्या भावाला त्यांना का नाही उचलला अजून? जे 2-3 व्यक्तींचे त्यावेळी मला फोन आले होते त्यांनी थांबवलं तिथे। वडिलांचा मर्डर झालेला आहे आणि त्याबाबत ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी आम्हाला म्हणजे मी मुलगी असून सुद्धा मला कुठलीही गोष्ट कळवण्यात आली नाही। घटनास्थळी जेव्हा पोलीस दाखल होते त्यावेळी मी योगायोगाने माझ्या वडिलांना जेवणासाठी कॉल केलेला होता, परंतु तो कॉल सुद्धा उचलला नाही आणि परस्पर आणि जर तो कॉल उचलला असता तर मला कळालं असतं की माझ्या वडिलांना असं असं झालंय तर आम्ही ताबडतोब घटनास्थळी दाखल झालो असतो, परंतु त्यांनी आम्हाला ती गोष्ट कळवली नाही। आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी परस्पर हॉस्पिटलला नेलं आणि तरीही कुटुंबियांना ती गोष्ट सांगण्याची त्यांनी तसदी घेतली नाही। आम्ही इव्हन पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर सुद्धा आम्ही तिथे उभे होतो। आम्ही विचारतोय वरिष्ठांना, वरिष्ठ पोलीस जे आमचं जबाब घेत होते त्यांना विचारतोय की काय झालं, नक्की घटना काय झाली सांगा आम्हाला, मारामारी झाली का काय? पण ते उलट आम्हालाच विचारत होते का काय झालं, वाद कसला होता का काय होता? तर मग आम्ही बोललो की आम्हाला पहिले सांगा ना तुम्ही कोणती गोष्ट काय झालंय नक्की। परंतु आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की ते सुद्धा आमच्या कुटुंबियांकडून कळलं की आमच्या वडिलांची हत्या झाली। तर म्हणजे हे काय आहे नक्की? आम्हाला त्यावेळेस त्यांची मुलगी, त्यांची पत्नी या नात्याने त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नक्की घटना त्यावेळी काय झाली आणि नक्की किती वाजता त्यांनी उचललं, काय केलं। आम्हाला मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे त्यांनी जी चौकशी, आम्ही जे जबाब दिलेत त्यांना सुद्धा त्या आरोपींची चौकशी केलेली नाहीये आणि कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय असा आमचा संशय आहे। माझं नाव मुकुंद श्रीराम पाटील। माझ्या भावाच्या हत्याबद्दल अजून कोणतीही चौकशी पोलिसांनी केली नाही। ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला आमच्या घरच्या कुटुंबियांना कळवलं नाही। त्यांचा फोन त्यांच्याकडे होता तरी सुद्धा त्यांनी आम्हाला काय कळवलं नाही आणि नंतर आम्हाला सांगतात की तुमच्या भावाचं असं झालेलं आहे आणि त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले, पण आम्हाला कळवलं नाही। आम्हाला कळवायला पाहिजे होतं कारण त्यांच्याकडे सगळं आमच्या भावाचा फोन नंबर वगैरे सगळं होतं त्यांच्याकडे, तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं कुटुंबांना की घटनास्थळी असं झालेलं आहे, तुम्ही या, त्याची शहानिशा करा आणि त्याच्यानंतर त्यांनी तपासणी चालू करायला पाहिजे होती की बाबा असं हे का कोणत्या व्यक्तीने केलं काय असं ते हे केलं पाहिजे होतं। तर ते आम्हाला काही नाही सांगितलं, त्यांनी परस्पर घेऊन गेले की तिथे कमीत कमी हे झालं पाहिजे होतं की बाबा बॉडी पंचनामा तिथे झाला पाहिजे होता। ते त्यांनी सांगितलं लगेच कसे त्यांना मिळाले, लगेच 2 आरोपी त्यांना मिळाले कसे? जेव्हा एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला चापट मारतो आणि तो फरार होतो तर त्यावेळेस तो त्यांना शोधायला कमीत कमी 10-12 दिवस लागतात। यांना 2 तासातच कसं मिळालंय? आणि 2 तासात मिळू द्या, त्याचा तर हे भाग नाही, पण अजून कोणते व्यक्ती होते त्याच्यामध्ये ते पोलिसांनी तपास केला पाहिजे होते। त्याचा अजूनही तपास झालेला नाही। पाटील यांची मुलगी आहे। आम्ही पोलिसांना वारंवार चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये गेलो असता त्यांनी आमची कोणती ते आम्हाला तपास चालू आहे असंच सांगतात सारखं। आम्ही सर्व DCP ACP सगळ्यांना भेटून आम्ही वारंवार अर्ज करून पण त्यांनी कोणती ऍक्शन घेतलेली नाहीये आणि हे 2 जणांचं काम नाहीये। ते सगळे बोलतात आम्ही 2 आरोपींना अटक केली आहे, पण 2 लोकांचं काम नाही। ह्याच्यामध्ये नक्कीच 8 ते 10 मारेकरी असतील आणि सूत्रधारही वेगळे असतील, तरी पण कोणी अजूनही
या बाबतीत चौकशी केली नाही। आम्ही स्वतः चौकशीसाठी गेलो असता आम्हाला सांगितले पोलीस आमच्याकडे चौकशीसाठी आलेले नाहीयेत। SS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।